माझा आवाज येतोय का सगळ्यांना? यस मैम। ओके। हैप्पी दसरा मैम। येस, हॅपी दसरा तुम्हाला सर्वांना पण। काल आपण वाऱ्यांचे प्रकार बघितले होते। आज आपण थोडंसं पुढे जाऊया। काल आपण वाऱ्यांचे प्रकार बघितले होते। पहिलं होतं ग्रहीय वारे किंवा प्लॅनेटरी विंड्स आणि पोलार विंड्स असा पहिला प्रकार होता। त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघितला होता स्थानिक वारे किंवा रिजनल विंड्स। मग त्याच्यामध्ये आपण खारे आणि मतलई वारे किंवा दरीय आणि पर्वतीय वारे। खारे मतलई वारे म्हणजे जमीन आणि पाण्याच्या हिशोबाने ते जातात, कुठे हाय प्रेशर तयार होतं, कुठे लो प्रेशर तयार होतं। त्याच्यानंतर आपण बघितले होते दरीय आणि पर्वतीय वारे। मग वरती सूर्य होतो, वरचा भाग आधी तापतो आधी थंड होतो। जमीन आणि पाण्याचा असेल तर जमीन आधी तापते आधी थंड होते, पाणी उशिरा तापतं। दरीय पर्वतीय वाऱ्यांमध्ये जो वरचा भाग असतो तो लवकर तापतो लवकर थंड होतो, आणि जो खालचा भाग असतो तो उशिरा तापतो उशिरा थंड होतो। या कॅल्क्युलेशन मग हाय प्रेशर लो प्रेशर, मग वारे वाहतात हाय प्रेशर टू लो प्रेशर। हा दुसरा प्रकार आपण बघितला होता। आज आपण तिसरा प्रकार बघू वाऱ्यांचा, म्हणजेच मोसमी वारे किंवा ज्या वाऱ्यांनी भारतामध्ये पाऊस येतो ते वारे। म्हणजे बेसिकली आजचा टॉपिक असणार आहे मॉन्सून इन इंडिया। मॉन्सून इन इंडिया किंवा भारतातील पर्जन्यमान हा असणार आहे आजचा टॉपिक। काल मी सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी शिकवलं होतं। मला सांगा रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? अनम्यूट करून सांगा सर्वांनी। काय अपॉन काय, वरती काहीतरी होतं त्याच्या अपॉन काहीतरी होतं। रिलेटिव्ह ह्युमिडिटी सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय ते सांगा। सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय ते सांगा मला पटकन। एकेकाला सांगेन मी। मेघा मला सांगा अनम्यूट करून सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? मॅम कालचा लेक्चर माझं मिस झालंय आणि ते अपलोड पण नाही केलं युट्यूब वर अजून। ओके ओके। अजून कोण होतं काल लेक्चर मध्ये? प्रियंका होत्या, तुम्ही सांगा प्रियंका। नीरज होते, नेहा होती, तुम्ही सांगा सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाला, 2014चा जो पेपर आहे त्याला विचारला होता। पटकन। नेहा, नीरज, विश्वनाथ। यस मैम। हा सांगा। मॅडम बाष्पीभवन असतं आणि बाष्पधारणाची शक्ती यांचे दोघांचे गुणोत्तर। हा अवेलेबल किती आहे म्हणजेच काय? निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच काय? हवेमध्ये अवेलेबल असणारे बाष्पाचं प्रमाण अपॉन त्याची कॅपॅसिटी। बाष्पधारणाची एकूण क्षमता, एकूण बाष्पधारण क्षमता म्हणजेच कॅपॅसिटी। म्हणजेच काय? अवेलेबल किती आहे, सध्या किती अवेलेबल आहेत ते अपॉन त्याची कॅपॅसिटी। अवेलेबिलिटी म्हणजेच काय? सध्या किती अवेलेबल आहे म्हणजेच काय? तुमची निरपेक्ष आर्द्रता किंवा यालाच ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतात। ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी
म्हणजे अवेलेबल असणाऱ्या बाष्पाचं प्रमाण अपॉन कपॅसिटी किंवा बाष्पधारण क्षमता किती आहे म्हणजे त्याची कपॅसिटी किती आहे. हा क्वेश्चन विचारला होता आयोगाने. त्याच्यामुळे मी जे सांगते क्लासमध्ये त्याच्यावर लक्ष द्या. रेनफॉल म्हणजे काय ते आपण बघूया किंवा कुठून सुरू होतो. बेसिकली भारतातला रेनफॉल म्हणजे काय, तुम्हाला काल जे सांगितलं होतं, कालच्या लेक्चरला जे लोक ऍबसेंट होते त्यांनी वाचावं, कारण कालचा लेक्चर नाही समजला तर रेनफॉल हा पूर्ण टॉपिक नाही समजणार. काल मी तुम्हाला स्थानिक वारे किंवा रिजनल विंड्स आधी शिकवले होते, मग खारे आणि मतलई वारे शिकवले होते. जर ते नाही कळलं तर मॉन्सून पण नाही कळणार. खारे आणि मतलई वारे काय होते, कालच्या लेक्चरला जे लोक ऍबसेंट होते त्यांनी लक्ष द्या. हा समजा आहे तुमचा जमिनीचा भाग आणि हा आहे समुद्राचा भाग. जमीन आणि समुद्र. जमिनीचा गुणधर्म असा असतो की जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. लवकर त्याचं टेम्परेचर वाढतं, लवकर थंड होतं. म्हणजेच काय, जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. पण त्या मनाने पाणी जे असतं किंवा समुद्र जो असतो तो उशिरा तापतो आणि उशिरा थंड होतो. का उशिरा तापतो, उशिरा थंड होतो? काल मी तुम्हाला सायक्लोनची निर्मिती पण सांगितली होती की सायक्लोन कसे तयार होतात. मग तुम्हाला काल एक्सपेरिमेंट सांगितला होता ग्लासचा. एका ग्लासमध्ये नॉर्मल पाणी घ्या आणि एका ग्लासमध्ये मीठ टाकलेलं पाणी घ्या. तुम्हाला सायन्स तुम्ही वाचलं असेल स्टेट बोर्ड 8वी 9वीचं, त्याच्यामध्ये हा एक्सपेरिमेंट होता की एका ग्लासमध्ये नॉर्मल पाणी घ्या, एका ग्लासमध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ टाका आणि दोघं गॅसवर ठेवा. म्हणजेच काय, दोन्ही पाण्याचं टेम्परेचर वाढवायचं आणि बघायचं कोणतं पाणी लवकर तापतं. तर जे फ्रेश वॉटर असतं ते लवकर तापतं. फ्रेश वॉटर जे असतं ते लवकर तापतं. पण ज्या पाण्यामध्ये मीठ आहे किंवा ज्याची सॅलिनिटी जास्त आहे, ज्या पाण्यामध्ये मीठ आहे, जे पाणी खारट आहे, ते उशिरा तापणार. फ्रेश वॉटर लवकर तापतं. म्हणून सायक्लोनची निर्मिती फ्रेश वॉटर मध्ये, म्हणजे बे ऑफ बेंगॉलचं जे पाणी आहे जिथे खारट पाणी पण असतं प्लस नद्यांनी वाहून आणलेलं फ्रेश पाणी पण असतं. मग बे ऑफ बेंगॉल जे आहे त्याची सॅलिनिटी किंवा क्षारता जी आहे ती कमी झालेली असते. म्हणून जास्तीत जास्त चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात होता. अरबी समुद्रामध्ये नद्या कमी आहेत त्या मानाने, त्याच्यामुळे पाणी खारटच राहतं. त्याच्यामुळे चक्रीवादळ तयार होत नाही, कारण त्याचं टेम्परेचर वाढत नाही. इथे फ्रेश वॉटर असतं. बे ऑफ बेंगॉल किंवा बंगालच्या उपसागरातलं पाणी जे असतं ते त्याची खारटपणा जो असतो तो कमी झालेला असतो, कारण खारट पाणी प्लस नद्यांनी वाहून आलेलं फ्रेश वॉटर असं करून त्यांचा खारटपणा कमी झालेला असतो. खारटपणा कमी झाल्यामुळे ते पाणी लवकर तापतं. जसं इकडे तुम्हाला सांगितलं, फ्रेश वॉटर लवकर तापणार, खारट पाणी जे आहे ते उशिरा तापणार. जर तसं तुम्ही प्रॅक्टिकली भारताचा विचार केला तर अरबी समुद्रातलं पाणी खारट आहे ते उशिरा तापणार. बे ऑफ बेंगॉल मधलं पाणी त्या मानाने फ्रेश वॉटर आहे, कारण फ्रेश प्लस खारट असं आहे, त्याच्यामुळे ते लवकर तापतं. आणि सायक्लोन निर्माण होण्याची कंडिशन काय आहे की पाणी तुमचं तापलेलं पाहिजे, टेम्परेचर हाय असेल पाण्याचं तर त्याच्यामध्ये सायक्लोन किंवा चक्रीवादळे तयार होतात. सगळ्यात जास्त चक्रीवादळ तयार होतात बे ऑफ बेंगॉल. मग सेम हाच एक्सपेरिमेंट समुद्राचा आहे. समुद्र उशिरा तापतो आणि उशिरा थंड होतो. का? कारण समुद्रामध्ये खारटपणा आहे, जमिनीवर खारटपणा नसतो. जमीन नॉर्मल असते, त्याच्यामुळे ती लवकर तापते, लवकर थंड होते. समुद्र जो आहे तो खारट आहे, सॅलिनिटी जास्त आहे किंवा क्षारता जास्त असते समुद्राच्या पाण्यात, त्यामुळे समुद्र जो असतो तो उशिरा तापतो आणि उशिरा थंड होतो. हे त्याचे गुणधर्म आहेत. मग जमीन दिवसाच्या टाइमला असं सूर्य असेल तर जमीन लवकर तापणार. पाणी जे आहे समुद्राचं ते उशिरा तापणार. म्हणजे दुपारी 2-3 वाजता तुम्ही बघितलं तर जमिनीचे चटके दिसतात, पण 2-3 वाजता जर तुम्ही समुद्राच्या ठिकाणी गेलात त्यावेळेस तुम्हाला समुद्राचं पाणी थंड लागणार, कारण ते तापलेलंच नसतं. ते कधी तापणार, जेव्हा पूर्ण सूर्य निघून जातो तेव्हा संध्याकाळी ते पाणी तापलेलं किंवा रात्रीच्या वेळेस पाणी वॉर्म दिसतं, कोमट पाणी असं समुद्राचं.
दुपारच्या टाइमला ते थंड असतं, कारण ते रात्रभर थंड झालेलं असतं. मग त्याचा ऍक्च्युअल थंडावा जाणवतो दुपारच्या वेळेस. ज्यावेळेस ते दिवसभर ऊन येतं, दिवसभराचं ऊन लागतं समुद्राच्या पाण्याला, तेव्हा त्याचा गरमपणा जाणवतो रात्रीच्या वेळेस. ओके. मग दिवसा जमीन लवकर तापणार आणि समुद्र त्या मानाने थंड असतो. जमिनीच्या कंपॅरेटिव्हली समुद्र थंड असतो. त्याच्यामुळे जमिनीवर टेम्परेचर वाढणार दिवसाच्या वेळेस. टेम्परेचर वाढणार म्हणजेच काय? प्रेशर कमी होणार. टेम्परेचर वाढलं म्हणजेच प्रेशर कमी होणार. त्या मानाने समुद्र थंड असतो, त्याच्यामुळे समुद्राचं टेम्परेचर कमी असणार आणि प्रेशर जास्त असणार. ओके. म्हणजेच काय? इथे लो प्रेशर एरिया क्रिएट होणार, इथे प्रेशर जास्त हाय प्रेशर एरिया क्रिएट होणार. ओके. आणि वारे कुठून कुठपर्यंत वाहतात? हाय प्रेशर टू लो प्रेशर. म्हणजे वारे वाहणार हाय प्रेशर टू लो प्रेशर. ओके. हे झालं तुमचे, यालाच बोलतात खारे वारे. काल मी तुम्हाला हेच शिकवलं होतं, खारे वारे. खारे वारे का? कारण पाणी समुद्राकडून जमिनीकडे जातं. मग जो येताना समुद्र त्याचा खारटपणा जो आहे तो पण जमिनीकडे घेऊन येतो, म्हणून त्याला खारे वारे असं म्हणतात. सिमिलरली जर तुम्ही याच्याच ऑपोजिट कंडिशन रात्रीच्या वेळेस होणार. रात्रीच्या वेळेस काय होणार? तुमची जमीन लवकर थंड होणार. रात्रीच्या वेळेस जमीन जी आहे ती लवकर थंड होणार, म्हणजे टेम्परेचर कमी असणार. त्या मानाने समुद्र आता रात्रीच्या वेळेस वॉर्म दिसणार, कारण तो दिवसभर तापलेला असतो, तो आता वॉर्म जाणवणार. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस समुद्राचं टेम्परेचर जास्त असतं. जमीन लवकर थंड होते, समुद्र त्या मानाने उशिरा थंड होतो, त्याच्यामुळे जमिनीचं टेम्परेचर आधी कमी होणार. ह्याचं टेम्परेचर, समुद्राचं टेम्परेचर जमिनीच्या कंपॅरेटिव्हली वाढलेलंच असणार आहे. टेम्परेचर कमी म्हणजेच प्रेशर जास्त, म्हणजेच हाय प्रेशर. याचं टेम्परेचर जास्त म्हणजे प्रेशर कमी, लो प्रेशर. आणि वारे वाहणार हाय प्रेशर टू लो प्रेशर. याला बोलतात भूमीय वारे. रात्रीच्या वेळेस जे वारे वाहतात त्याला बोलतात भूमीय वारे किंवा मतलई वारे असं म्हणतात. तुम्ही दिवसाच्या टाइमला समुद्राकडून जमिनीकडे जातात, म्हणून जर तुम्ही दुपारी वगैरे बीचवर गेलात किंवा समुद्राच्या ठिकाणी गेलात, त्यावेळेस वारे जे आहे ते तुमच्याकडे, तुमच्या फेसवर तुमच्याकडे येताना दिसतात. म्हणजे तुम्ही जर इकडे फेस करून उभे असाल तर वारे तुमच्याकडे येताना दिसणार दुपारच्या वेळेस जर बीचकडे गेलात. पण त्यामुळे जर तुम्ही रात्री गेलात तर रात्रीच्या वेळेस तुम्हाला तेवढी हवा जाणवत नाही. जेवढी दिवसभरामध्ये हवा येते आपल्याकडे, तेवढी हवा रात्रीच्या वेळेस जर बीचवर गेलात तेव्हा शांतता असते, तेव्हा हवा जात नाही. का? कारण हवा तुमची रिटर्न जात असते, जमिनीकडून समुद्राकडे रिटर्न जात असते, त्याच्यामुळे तुम्हाला ती हवा जाणवत नाही रात्रीच्या वेळेस. हे मी काल शिकवलं होतं. ह्याच्यावरच डिपेंड आहे आपला भारतातला मॉन्सून, म्हणजे ह्याचंच मोठं वर्जन. मग आता भारतात मॉन्सून कसा तयार होतो ते बघूया आपण. हा आहे इंडियन पेनिन्सुला, म्हणजेच भारतीय द्वीपकल्प. ओके. ही झाली तुमची जमीन. हा इथे तिन्ही बाजूला आहे समुद्र. ओके. इथे आहे तुमचा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा कर्कवृत्त. इथे भारताच्या खाली जर जाल तर हा आहे तुमचा इक्वेटर किंवा विषुववृत्त, जो अगदीच खालच्या साईडला आहे. हे झालं तुमचं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा कर्कवृत्त. आणि भारताच्या खाली, बराच खाली जो आहे तो आहे विषुववृत्त किंवा इक्वेटर. आता मी तुम्हाला प्लॅनेटरी विंड्स ज्यावेळेस शिकवले, असा
इक्वेटर आणि हे दोन वारे असे वाहतात. ओके. इक्वेटरच्या ठिकाणी ईस्टर्लीज तुम्हाला शिकवले होते काल, पूर्वीय वारे जे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात इक्वेटरवर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कर्कवृत्त किंवा मकर वृत्त, तिथून तुमचे ईस्टर्लीज किंवा पूर्वीय वारे जे आहेत ते पश्चिमेकडे वाहतात. म्हणजे बघा एक मिनिट. हा जर आपला भारत आहे, हा कर्कवृत्त जाणार, हा येणार इथून समजा इक्वेटर. मग वारे जे आहेत ते असे, जे वरून वारे जातात ते, आणि जे खालून वारे येतात ईस्टर्लीज ते असे जाणार. ओके. प्रॅक्टिकली तुम्हाला जर त्या डायग्राम मध्ये जे दाखवले कालच्या डायग्राम मध्ये, इक्वेटर कडे वारे जातात, कर्कवृत्त आणि मकर वृत्ताकडून इक्वेटर कडे वारे जातात. म्हणजे हा झाला कर्कवृत्त, हा झाला तुमचा इक्वेटर किंवा विषुववृत्त. मग तुमचे ईस्टर्लीज असे जाणार आणि खालून जे ईस्टर्लीज येतात मकर वृत्तावरून किंवा कॅप्रिकॉन, ते असे खालून येणार. ओके. मग आता भारतामध्ये ज्या वेळेस मॉन्सून होतो त्यावेळेस काय होतं की हे जे खालचे वारे असतात ना, जे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन किंवा मकर वृत्तावरून जे वारे असतात ना, ते काही कारणांमुळे, बाय सम एक्सेप्शन्स, काही कारणांमुळे असे वरती येऊन असे वळतात. हे जे वारे खालून येतात ना, हे जे वारे आहेत ना, जे खालून येतात ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन किंवा मकर वृत्तावरून जे येतात ना खालून, ते असे खाली येऊन आणि भारताकडे असे वळतात, असे वळतात ह्या बाजूला, आणि मग ते भारताच्या जमिनीकडे येतात. जे खालचे वारे ईस्टर्लीज जे आहेत ते पुढे जाऊन यू-टर्न घेतात आणि भारताकडे वळतात. ओके. भारताकडे वळण्याचं एक कारण असं आहे की इथे बाजूला लगेच येतो साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका जो खंडाचा पार्ट आहे त्याच्यामुळे हे वारे अडवले जातात. हा पूर्ण मोठा जो पार्ट आहे इथे इक्वेटरच्या खाली, किंवा इक्वेटर जे आहे ते साऊथ आफ्रिकेमधून जातं, हा साऊथ आफ्रिकेचा जो खंडाचा पार्ट आहे त्याच्यामुळे हे वारे जे असतात वरून ते अडवले जातात आणि त्याची डायरेक्शन जी आहे त्या खंडामुळे ब्लॉक होते. आणि म्हणजे असे येणारे वारे असतात खालून, ते इथे ह्याला आपटून आणि भारताकडे वळतात. ओके. मग भारताकडे ज्यावेळेस वळतात त्यावेळेस हा झाला तुमचा समुद्र. हा भारताचा भाग जो आहे तो जमिनीचा भाग आहे. ओके. मग जे मगाशी तुम्हाला सांगितलं खारे वारे किंवा मतलई वारे, मग ज्यावेळेस उन्हाळा असतो भारतामध्ये, तुम्हाला मी सांगितलं ऍक्च्युअल सीझन फक्त 2 असतात, उन्हाळा आणि हिवाळा. भारतामध्ये जो पाऊस पडतो तो उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो, भारतात हिवाळ्यात पाऊस पडत नाही. जगामध्ये फक्त एकच ठिकाण असं आहे की जिथे हिवाळ्यात पाऊस पडतो. कोणी सांगू शकेल का कोणतं ठिकाण आहे ते? कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा अनम्यूट करून सांगा. कोणाला माहिती आहे का जगामध्ये कोणतं असं एक ठिकाण आहे की जिथे हिवाळ्यात पाऊस पडतो, बाकी सगळ्या ठिकाणी युजली उन्हाळ्यात पाऊस पडतो? माहिती आहे का कोणाला? कमेंट बॉक्स मध्ये सांगा येस नो, मला कळू दे तुम्ही अटेंटिव्ह आहात की नाही, लेक्चर ऐकताय की नाही. कोणाला तर ठिकाण माहिती आहे का? स्टेट बोर्ड तुम्ही वाचले असतील, एनसीआरटी, काल कोणी विचारलं होतं ना एनसीआरटी आहेत का काय, एनसीआरटी मध्ये पण आहेत त्याचं, माहित नाही. ओके, नो प्रॉब्लेम. मेडिटेरेनियन सी जो आहे ना, भूमध्य समुद्र, मेडिटेरेनियन सी म्हणजे युरोप आणि आफ्रिकेच्या मधला भाग. असा युरोप येतो वरती, त्याच्या खाली आफ्रिका येतो आणि त्याच्या मधला जो पाण्याचा भाग आहे तो आहे मेडिटेरेनियन सी किंवा भूमध्य समुद्र. तो जो भाग आहे तो असा एकुलता एक भाग आहे, एकमेव भाग आहे की जिथे हिवाळ्यात पाऊस पडतो, थंडीमध्ये
पाऊस पडतो. बाकी जगामध्ये सगळ्या ठिकाणी उन्हाळ्यात पाऊस पडतो. ओके. भारतामध्ये पण उन्हाळ्यात पाऊस पडतो. भारतामध्ये पावसाळा असा वेगळा सीझन याच्यामुळे दिला कारण कंटिन्यू 4 महिने पाऊस पडतो. बाकी इतर ठिकाणी जगात कुठे पण जाल तर 6 महिने जर उन्हाळा असेल तर त्या 6 महिन्यामध्ये कधीही पाऊस पडतो. आपल्याकडे स्पेसिफिक 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा असं दिलेलं आहे. असो, ते लक्षात ठेवा. पण कुठल्या ठिकाणी हिवाळ्यात पाऊस पडतो तुमच्या नोटमध्ये नोट डाऊन करून घ्या. मेडिटेरेनियन सी किंवा भूमध्य समुद्र युरोपच्या खाली आहे, त्या ठिकाणी हिवाळ्यात पाऊस पडतो. ओके. सो हा आहे समुद्र, हा आहे जमीन. भारतामध्ये ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस हा जो जमिनीचा भाग आहे तो तापतो. इथे सगळी जमीन आहे. भारताच्या पुढे वरती 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 अशी सगळी आशिया खंड सुरू होतो मग भारताच्या वरती. त्याच्यामुळे ती जी जमीन आहे ती तापते. अजून एक कारण आहे ते मी पुढच्या डायग्राम मध्ये सांगेल. ओके. हा जो जमिनीचा भाग आहे कॉन्टिनेंटल एरिया, हा असं एवढं सगळं कॉन्टिनेंटल एरिया जो आहे तो उन्हाळ्यामध्ये तापतो म्हणजेच काय, उन्हाळ्यामध्ये याचं टेम्परेचर वाढतं. उन्हाळा म्हणजे कधी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हा जो प्रॉपर उन्हाळ्याचा वेळ असतो त्यावेळेस ही जमीन तापते म्हणजेच टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढतं म्हणजेच काय, प्रेशर कमी होणार जमिनीच्या भागाचं. त्या मानाने कंपॅरेटिव्ह मगाशी आपण जे खारेमधले वारे जे होतं ते एका दिवसाचं बघितलं होतं, दुपारी तापतं. आता आपल्याला लॉंग रेंज मध्ये बघायचंय म्हणजे 4 महिन्याचा उन्हाळा. 4 महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये मग ही जमीन तापते म्हणजेच काय, त्याचं टेम्परेचर वाढणार. ह्या जमिनीचं टेम्परेचर वाढलं म्हणजेच प्रेशर कमी होणार. त्या मानाने समुद्र जो असतो ह्या जमिनीच्या मानाने थंड असतो. कारण समुद्र पण आता तुमचा समुद्र जो आहे तो पूर्ण डीप खोल जाणार आहे. ओके. प्लस समुद्राचं काय असतं, आता समजा हा असा समुद्र आहे तर समुद्र जो आहे तो खूप मोठा आहे. पूर्ण पृथ्वीचा जो समुद्र आहे तो खूप मोठा आहे. त्याच्यामुळे समुद्राचं पाणी जे असतं ना ते वाहत असतं. म्हणजे आज वरच्या साईडला कुठे पाणी असेल ते आता खाली जाणार. रोज अशी सायकल चालू असते. समुद्राचं पाणी जे असते वरून खाली. त्याच्यामुळे त्या पाण्याचा प्रवाह चालू असतो. म्हणजे आज जे पाणी इथे आहे ह्या भागामध्ये, उद्या ते पाणी बाजूला कुठेतरी गेलेलं असेल. त्याच्यामुळे समुद्राचं पाणी फिक्स राहत नाही. जमीन फिक्स आहे त्याच्यामुळे ती तापणार. समुद्राचं पाणी फिक्स नाही, ते फ्लोटिंग असतं. त्याच्यामुळे हे पाणी पूर्ण तापायला, हा जो भाग आहे पूर्ण तापायला खूप वेळ लागणार. का? कारण ते पाणी वाहत असतं, फिक्स नाहीये. ते आज वाहणार, मग परत थंड होणार, मग उद्या आज जे पाणी होतं त्याच्याऐवजी उद्या दुसरं पाणी येणार, मग ते गरम होणार, मग परत तिसऱ्या दिवशी तिसरं पाणी दुसरीकडून वाहून येणार, मग ते गरम होणार. अशा प्रकारे हा जो समुद्र जो आहे तो सहसा इतका तापत नाही जेवढी जमीन तापते. त्यामुळे समुद्राचं टेम्परेचर जे असतं ते त्या मानाने कमीच असतं नेहमी. मग ह्याचं टेम्परेचर वाढलं, प्रेशर कमी झालं, समुद्राचं टेम्परेचर त्या मानाने कमी असतं आणि प्रेशर त्याच्यामुळे वाढणार. म्हणजेच काय, हाय प्रेशर एरिया क्रिएट होणार. इथे लो प्रेशर एरिया क्रिएट होणार उन्हाळ्यामध्ये. मग पाऊस कुठून वाहणार, हाय प्रेशर टू लो प्रेशर, किंवा वारे वाहणार हाय प्रेशर टू लो प्रेशर. मग हे जे वारे ऑलरेडी इथपर्यंत आलेले आहेत क्रॉस करून, ते अजून पुढे बूस्ट केले जातात. इथे जो लो प्रेशर एरिया क्रिएट होतो, इथे हाय प्रेशर एरिया क्रिएट होतो. मग हे वारे जर थोडेसे टिल्ट झाले, थोडेसे ह्या बाजूला सरकले झाले, त्या वाऱ्यांना अजून बूस्ट मिळतो आणि ते पुढे सरकत तिकडे जातात. मग ज्या वेळेस ते वारे समुद्राकडून जमिनीकडे जातात, ते समुद्राकडून बाष्प घेऊन जातात किंवा वेपर, वॉटर वेपर, मॉइश्चर, वॉटर वेपर म्हणण्यापेक्षा मॉइश्चर घेऊन जातात. मॉइश्चर घेऊन जातात किंवा बाष्प घेऊन जातात. म्हणून मी काल बाष्प वगैरे ह्या सगळ्या टर्म्स सांगितल्या होत्या काय आहेत. मग ते एवढं सगळं पाणी आहे, मग ते वारे त्या पाण्यावरून जाणार, तर जाताना त्यांच्याबरोबर
मॉइश्चर जे आहे किंवा दमटपणा किंवा बाष्प घेऊन जातात आणि तिथे गेल्यावर भारताच्या वरती गेल्यावर ते प्रेसिपिटेट करतात किंवा रेनफॉल देतात, पर्जन्य देतात भारताच्या जमिनीवर. इथून पाणी घेऊन जातात आणि भारताच्या जमिनीवर पर्जन्य देतात. ओके, हा आहे फिनॉमिना की कसा भारतामध्ये मान्सून येतो. ओके, आणि ते इतका सगळं, कारण इथे पण समुद्र आहे पूर्ण, ह्या रिजन मध्ये समुद्र, छोटे 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 बेट आहेत. डायरेक्ट जर तुम्ही ऑस्ट्रेलिया बघणार तर ते खूपच खाली आहे, किंवा इंडोनेशिया आहे तो त्या साईडला आहे, खाली आहे. भारताच्या आजूबाजूचा हा जो भाग आहे तो पूर्ण समुद्राचा आहे. म्हणजे इथे बंगालचा उपसागर, खाली आहे इंडियन ओशियन, त्यानंतर ह्या बाजूला आहे अरबी समुद्र. एवढा सगळा जो भाग आहे तिन्ही बाजूनी समुद्राचा भाग आहे. काय प्रश्न विचारलाय? एसटी मॉन्सून अनम्यूट कर. फर्स्ट मॉन्सून कुठे पडतो मी सांगणार, सगळं सांगणार. हॅव पेशन्स, सगळं सांगणार. पहिला मान्सून कुठे पडतो, कसा पडतो. ओके, सो काय सांगत होती, हा भारत जो आहे तो तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला असल्यामुळे ज्यावेळेस तो जमिनीकडे जातो त्यावेळेस त्याला बाष्प जे आहे त्याची अवेलेबिलिटी खूप असते. त्याची कपॅसिटी काल तुम्हाला सांगितलं होतं, अवेलेबिलिटी अपॉन कपॅसिटी. ओके, म्हणजे अवेलेबिलिटी, इथे अवेलेबिलिटी खूप आहे, कपॅसिटी पण खूप आहे. त्याच्यामुळे देर आर चान्सेस की, आणि तुम्हाला काल असं सांगितलं होतं की जर पाणी तयार व्हायचं असेल तर सापेक्ष आर्द्रता 100% असायला हवी. मग इथे अवेलेबिलिटी ही आपली जी सिच्युएशन आहे भारताची, त्यावेळेस अवेलेबिलिटी पण 100 आहे, कारण पाणी खूप अवेलेबल आहे. अवेलेबिलिटी 100 आहे अपॉन त्याची कपॅसिटी जी असते ती ऑलरेडी 100च असते. त्याच्यामुळे हे जे आहे ते 100% बनतं. आणि काल तुम्हाला सांगितलं होतं की कंडेन्सेशन ज्यावेळेस होतं किंवा बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होण्यासाठी सापेक्ष आर्द्रता जी आहे किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती 100% असायला पाहिजे. ह्या कंडिशन मध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% होते का? कारण तुमचं अवेलेबल बाष्प 100% आहे. कारण इतकं सगळं पाणी आहे तर ऑब्व्हियसली बाष्प जे असणार किंवा मॉइश्चर जे असणार ते 100%, कारण पाण्याचाच भाग आहे पूर्ण ऑलरेडी. अवेलेबिलिटी 100% अपॉन त्याची कपॅसिटी किती असते, 100 त्याची कपॅसिटी असते. त्याच्यामुळे अवेलेबिलिटी अपॉन कपॅसिटी म्हणजे तुमची सापेक्ष आर्द्रता. आर्द्रता म्हणजेच रेनफॉल करण्यासाठीचं एक युनिट आहे बेसिकली. ज्यावेळेस सापेक्ष आर्द्रता 100% होते त्यावेळेस रेनफॉल होतो. असं ते त्याचं रिझन आहे, का रेनफॉल होतो, कसा होतो, वारे कुठून येतात, टिल्ट होतात, मग समुद्र आणि जमिनीचं काय रिलेशन आहे, हे डायग्राम काढून घ्या सर्वांनी. मग पुढे अजून मी थोडस डीप मध्ये एक्सप्लेन करेन. डायग्राम सर्वांनी काढून घ्या. हे अवेलेबिलिटी अपॉन कपॅसिटी जे आहे ते पण लिहा सर्वांनी. सापेक्ष आर्द्रता, मग हे ज्यावेळेस सापेक्ष आर्द्रता 100% असते त्यावेळेस पाऊस पडतो, हे लिहून घ्या. डायग्राम काढा, वारे कुठून येतात ते लिहून घ्या सर्वांनी. ओके, आता थोडस अजून एक्सप्लेन करते.
आता हे बघा, हा जो एरिया आहे ना भारताचा, हा पूर्ण जमिनीचा भाग आहे. इथे हिमालय येतो. हा हा असा जो एरिया आहे, इथे तुमचं हिमालय म्हणजे ज्याची उंची खूप जास्त आहे. 8,000 शिखरे असं तुम्हाला सांगितलं होतं मी. 8,000च्या आसपास असलेले खूप सारे पीक्स किंवा खूप सारे शिखरे इथे आहेत. इथे तुमचा येतो तिबेटियन प्लेट्यू म्हणजे तिबेटचे पठार. तिबेटियन प्लेट्यू किंवा मराठीमध्ये तिबेटचे पठार हा भाग इथे म्हणजे ऑलरेडी हिमालय उंच आहे. त्यानंतर असं तिबेटचा प्लेट्यू म्हणजे जर तुम्ही साइड व्ह्यू बघितलात तर असा हिमालय आहे आणि असा तिबेटचा प्लेट्यू आहे. तिबेटचा प्लेट्यू किंवा तिबेटियन पठार जे आहे ना ते जगातील सर्वात उंच पठार आहे. लिहून घ्या, बाजूला लिहून घ्या. तिबेटचे पठार किंवा तिबेटियन प्लेट्यू जे आहे ते तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंच पठार आहे. जेवढे पण पठार आहेत त्याच्यामध्ये सर्वात उंच पठार तिबेटचे पठार आहे. म्हणजे असा हिमालय आहे, असं तुमचं तिबेटचा पठार आणि इथे नॉर्मल जमीन जी आहे ती आणि वारे जे आहेत ते असे भारताच्या साईडने येतात. ओके, मग ज्या वेळेस भारताच्या बाजूने वारे येतात त्यावेळेस ते या हिमालयामुळे अडवले जातात. असं जे हिमालय आहे त्याच्यामुळे हे वारे अडवले जातात. आणि ज्यावेळेस जमीन तापते त्यावेळेस फक्त हा भाग नाही तापत, पूर्ण हा कॉन्टिनेंटचा भाग आहे. उन्हाळ्यामध्ये पूर्ण कॉन्टिनेंटचा भाग जो आहे तो तापतो. म्हणजे एकतर हा भाग जो भारताच्या आतमधला हा जो खंडीय भाग आहे किंवा कॉन्टिनेंट खंडाचा हा जो भाग आहे, जमिनीचा भाग आहे, हा तापतो. प्लस तिबेटियन प्लेट्यू किंवा तिबेटचे पठार जे आहे उंच आहे तो भाग तापतो. भाग तापणे म्हणजे काय, पावसाला आमंत्रण देणे बेसिकली. हा भाग तापतो, हा भाग तापलेला असतो. इथे जो पाकिस्तानचा जो भाग आहे, हा चायनाचा थोडाफार रिजन आहे तो तापलेला असतो. अगदी रशियाचा भाग तापत नाही कारण तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जे आहे त्याचे तो आणि त्याच्या आजूबाजूचा थोडासा भाग तो तापलेला असतो. त्याच्यामुळे पावसाला ते लो प्रेशर एरिया तसा क्रिएट होतो. ओके, आता हिमालयामुळे काय होतं की हे जे वारे जे आहेत, जे पाऊस देणारे आहेत ते असे जातात इथपर्यंत असं किंवा इथून असे जातात आणि हिमालयामुळे अडवले जातात. अडवले गेल्यामुळे काय होतं, तो पाऊस इथेच स्टॉप होतो. हिमालया वेळेस असा जर उंच असेल आणि वारे जर तुम्ही इथे येऊन ते ठोकणार तर ते काय पर्वतात तोडून आरपार जाणार नाही वारे, ते तिथेच ब्लॉक होणार. त्याच्यामुळे जेवढा पण रेनफॉल आहे ना तो फक्त भारतामध्येच पडतो. वारे आहेत ते इथे ब्लॉक होतात, इथून ब्लॉक होऊन ते नंतर परत रिटर्न येतात. त्याला रिटर्निंग मॉन्सून होतो त्यावेळेस, ज्यावेळेस वारे रिटर्न येतात. पण जे ते हिमालयाला जिथे ठोकतात त्यावेळेस ते ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे सगळा जो पाऊस जो आहे तो फक्त भारतात पडतो. ओके, त्याच्यामुळे तिबेटियन प्लेट्यू तिबेटचे पठार जे आहे तिथे ड्रॉट येतो. ड्रॉट म्हणजे दुष्काळ. ड्रॉट म्हणजेच दुष्काळ. युजली आपण रेनफॉल मध्ये आता बघूया पावसाचे प्रकार कोणते कोणते आहेत ते जेव्हा बघू त्यावेळेस आपण बघू की युजली असा जो पर्वत असतो, पर्वताच्या ज्या ठिकाणी वारे त्या ठिकाणी खूप पाऊस पडतो. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला, कारण जिथे पाऊस जातच नाही, कधी वारे जातच नाही, वारे जात नाही तर पाऊस जाणार नाही, त्याच्यामुळे त्या भागामध्ये दुष्काळ असतो किंवा ड्रॉट असतो. म्हणजे हिमालय जे आहेत, हिमालयामुळे भारतामध्ये पाऊस पडतो. हिमालयामुळे भारतामध्ये पाऊस पडतो आणि त्या बाजूला हिमालयाच्या वरच्या बाजूला पाऊस पडत नाही किंवा दुष्काळ येतो. ओके, त्याच्यामुळे भारतामध्ये पाऊस पडण्याचं एक महत्वाचं कारण आहे. कारण जर हिमालय नसता आणि जर अशी सपाट जमीन असती तर हे वारे असे डायरेक्ट समोर गेले असते, पुढे 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 गेले असते आणि पाऊस कुठेतरी चीन बिन असा कुठेतरी पाऊस दिला असता. भारतामध्ये तितका पाऊस पडला नसता जितका आता पडतोय. त्याच्यामुळे हिमालय असल्यामुळे, हिमालय आहे त्याला बॅरियर असं म्हणतात. बॅरियर, कसला बॅरियर, आपला पावसासाठी, पाऊस पडण्यासाठीचा बॅरियर आहे. ओके,
सो हे एक महत्वाचं कारण आहे. तिथे खाली लिहून घ्या की भारतामध्ये पाऊस पडण्याची किंवा मान्सून निर्माण होण्याची कारणे कोणती कोणती कारणे आहेत ते कारणे तुम्हाला 1 2 3 4 विचारू शकतात. भारतामध्ये पाऊस निर्माण होण्याची कारणे असा पॉइंट टाका. पहिलं कारण लिहा की जमीन व पाणी यामध्ये होणारे तापमान आणि काय बोलतात त्याला दाब व टेम्परेचर आणि प्रेशर यांचा बदल. जमीन आणि पाण्यामध्ये होणारा तापमान व दाबाचा बदल किंवा टेम्परेचर आणि प्रेशर चेंजेस इन टेम्परेचर अँड प्रेशर बिटवीन वॉटर अँड काय बोलतात त्याला जमीन लँड असं पहिलं कारण लिहा. त्याच्यानंतर दुसरं कारण लिहा हिमालयात किंवा हिमालयांचे अस्तित्व. हिमालय असल्यामुळेच भारतात पाऊस पडतो. हिमालय नसता तर भारतात पाऊस पडला नसता, कारण ते एक नॅचरल बॅरियर आहे. मग दुसरं कारण लिहा हिमालयाचे अस्तित्व, त्याच्यामुळे भारतात पाऊस पडतो. ओके. त्याच्यानंतर तिसरं जे एक कारण आहे, हे कारण तुम्ही लिहून घ्या. तिसरं जे एक कारण आहे ते असं की तुम्हाला ITCZ शिकवलं होतं कोणत्या तरी लेक्चर मध्ये, 3ऱ्या-4थ्या लेक्चर मध्ये ITCZ इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन म्हणजेच काय, ते तुम्हाला सांगितलं होतं की उन्हाळ्यामध्ये जो विषुववृत्त किंवा कर्कवृत्त मकरवृत्त हा जो पट्टा आहे तो उन्हाळ्यामध्ये 5 डिग्री वर सरकतो, हिवाळ्यामध्ये 5 डिग्री खाली सरकतो. हा अशी काहीतरी डायग्राम काढून दिली होती मी तुम्हाला. मग इथे मार्च मध्ये, मग इथे जून, सप्टेंबर आणि हा आहे डिसेंबर. मग मार्च, जून आणि सप्टेंबर म्हणजे काय, मार्च नंतर हा पट्टा जो आहे तो थोडासा वरती सरकतो. म्हणजे जर तुमचा नॉर्मल कर्कवृत्त जर इथून जात असेल, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जर इथून जात असेल आणि इथे जर तुमचं विषुववृत्त असेल तर उन्हाळ्यामध्ये हा पट्टा जो आहे तो 5 डिग्री वर सरकणार. म्हणजे जवळपास इथे कुठेतरी अजून वरच्या भागामध्ये जो गंगेचा मैदानी प्रदेश म्हणजे सुरुवातीला जर MP च्या मधल्या भागातून जर असं जात असेल तर उन्हाळ्यामध्ये ते MP च्या वरचा भाग म्हणजे झाशी किंवा UPचा थोडाफार खालचा भाग आहे, असं 5 डिग्री तो वर सरकतो उन्हाळ्यामध्ये. सिमिलरली विषुववृत्त पण 5 डिग्री वर सरकणार. हिवाळ्यामध्ये जर बघाल तर हिवाळ्यामध्ये 5 डिग्री खाली सरकणार. म्हणजे गुजरात, MP चा खालचा भाग आहे तिथे कर्कवृत्त येणार. विषुववृत्त 5 डिग्री खाली सरकणार हिवाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये हे 5-5 डिग्री वरती सरकतात. ओके. मग 5 डिग्री वरती सरकणं म्हणजेच काय, तुम्हाला अजून ऊन मिळतं, अजून हीट मिळते, कारण ह्या भागामध्ये सूर्याचा प्रकाश जो आहे तो डायरेक्ट पडतो. मग उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस हा जो कर्कवृत्त आणि विषुववृत्त जे 5 डिग्री वर सरकतं त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला सूर्यकिरणे डायरेक्ट पडतात भारतावर सूर्यकिरणे डायरेक्ट पडतात, त्याच्यामुळे अजून हीट मिळते. हे एक कारण आहे. तिसरं कारण या ITCZ इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन. अजून हीट मिळते म्हणजेच काय, अजून पाण्याला आमंत्रण किंवा पावसाला आमंत्रण दिलं जातं. तिसरं कारण या ITCZ इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन. ही झाली भारतामध्ये पाऊस निर्माण होण्याची किंवा पर्जन्य निर्माण होण्याची कारणे. आता पावसाच्या काही ब्रांचेस येतात. जसं भारतामध्ये पाऊस पडतो ना, त्याच्यात 2 ब्रांचेस आहेत किंवा 2 शाखा आहेत. भारतामध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 2 शाखा पडतात. एक आहे 2 शाखा किंवा 2 ब्रांचेस. पहिली आहे अरेबियन ब्रांच किंवा मराठीवाल्यांनी लिहा अरबी समुद्रातील शाखा किंवा अरेबियन ब्रांच. आणि दुसरी आहे
बे ऑफ बेंगॉल ब्रांच किंवा बंगालच्या उपसागरातील शाखा, अशा 2 ब्रांचेस असतात भारतामध्ये जो पाऊस पडतो त्याच्या. अरेबियन ब्रांच आणि बे ऑफ बेंगॉल ब्रांच, अरबी समुद्रातील शाखा आणि बंगालच्या उपसागरातील शाखा, अशा 2 ब्रांचेस पडतात. म्हणजेच काय, इथून ज्या वेळेस पाऊस असा खालून येतो ना टर्न मारून, त्यावेळेस एक ब्रांच आहे की अशी इकडे इकडे पाऊस देते आणि एक ब्रांच जी खालून जाते आणि अशी पाऊस देते. म्हणजे अरबी बे ऑफ बेंगॉलचा जो एरिया आहे तिथे पाऊस देते. हा जो एरिया आहे बे ऑफ बेंगॉलचा, तिथे पाऊस देते. अशा 2 ब्रांचेस पडतात, कारण ऑब्व्हियसली इथे जमिनीचा भाग आहे, त्याच्यामुळे एक पाणी तुम्हाला ह्या साईडला मिळणार आणि थोडे वारे जे ह्या बाजून खालून जातील, भारताच्या खालून जे वारे जातील ते वारे हा जो नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे किंवा कलकत्त्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी पाऊस देणार. अशा 2 ब्रांचेस पडतात. ही पहिली ब्रांच आहे अरेबियन सी ब्रांच आणि दुसरी आहे बे ऑफ बेंगॉल ब्रांच. ओके, आता इथे येतो तुमचा सह्याद्री पर्वत. ओके, तुम्हाला मगाशी त्या डायग्राम मध्ये सांगितलं होतं, ज्या ठिकाणी पर्वत येतो त्यावेळेस वारे अडवले जातात. सिमिलरली महाराष्ट्राच्या ठिकाणी जर बघितलं, जो भारताचा हा जो पेनिन्सुला जो आहे तिथे बघितलं तर असा तुमचा येतो सह्याद्री पर्वत आणि त्याच्या बाजूला आहे आपलं डेक्कन प्लेट्यू किंवा दख्खनचे पठार आणि मग तुमची नॉर्मल जमीन येते. ओके, हा झाला तुमचा सह्याद्री, म्हणजे हा असा सह्याद्री. त्याच्या बाजूला आहे लगेच डेक्कन प्लेट्यू किंवा दख्खनचे पठार, हा असा दख्खनचे पठार आणि त्याच्यानंतर नॉर्मल जमीन. ही पण डायग्राम काढून घ्या, त्याला एरो करून नाव द्या, सह्याद्री, दख्खनचे पठार आणि जमीन. मग जे मगाशी हिमालयाच्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, हिमालय येतो लगेच तिबेटियन प्लेट्यू, तिबेटचे पठार आणि मग नॉर्मल जमीन. इथे पण सेम सह्याद्री, दख्खनचे पठार आणि नॉर्मल जमीन असं येतं. म्हणजेच काय, ज्या वेळेस अरबी समुद्राची ब्रांच येते, त्याला सह्याद्री पर्वत अडवतो, सह्याद्री पर्वत ब्लॉक करतो. म्हणून काय होतं, जेवढा पण पाऊस पडतो तो सह्याद्री पर्वताचा हा जो पश्चिम भाग आहे, सह्याद्री पर्वताचा जो पश्चिम भाग आहे, वेस्टर्न साइड आहे, तिथे जास्त पाऊस पडतो आणि हा जो भाग आहे तिथे कमी पाऊस पडतो किंवा ड्रॉट प्रोन एरिया, दुष्काळ हा जो भाग आहे, म्हणून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकचा काही भाग आहे तो दुष्काळाचा भाग आहे, तिथे ड्रॉट पडतो. का ड्रॉट पडतो? कारण जे पाऊस घेऊन आणलेले वारे असतात ते ब्लॉक केले जातात. कुठे? सह्याद्री पर्वतामुळे ब्लॉक केले जातात. ओके, त्याच्यामुळे जेवढा पण पाऊस असतो तो ह्या भागात पडतो, सह्याद्री पर्वताच्या डाव्या भागात. आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेच्या भागात म्हणजे मराठवाडा, विदर्भ हा जो एरिया आहे तिथे दुष्काळ पडतो, कारण पाऊस घेऊन जाणारे वारे तिथपर्यंत पोहोचत नाहीत. ओके, ही झाली पहिली ब्रांच. दुसरी ब्रांच जी आहे ती खालच्या, भारताच्या खालून, कन्याकुमारी हा जो एरिया आहे असा खालून जिथे पाणी आहे तिथून जाणार आणि इथे मग बांगलादेशमध्ये पाऊस येते. इथे तुमचा असं बांगलादेश लागतो ना जवळपास, बांगलादेशमध्ये पाऊस देणार, थोडासा पाऊस अजून देणार, नॉर्थ ईस्टचा जो एरिया आहे तिथे पाऊस देणार, चेरापुंजी, मोसिनराम तिथे. कारण हे बघा, तुम्हाला सांगते कसं आहे, असं समजा नॉर्थ ईस्टचं डायग्राम मी समजा मोठी काढली तर असा नॉर्थ ईस्ट आहे, इथे तुमचा बंगालचा उपसागर, बे ऑफ बेंगॉल. ओके, इथे हा जो भाग आहे थोडाफार तो आहे बांगलादेशचा भाग, जो हा भाग आहे तो. मग ज्यावेळेस पाणी जाणार त्यावेळेस ते इथून बे ऑफ बेंगॉल मधून मॉइश्चर घेऊन जाणार. ओके, बे ऑफ बेंगॉल मधून मॉइश्चर घेऊन जाणार, बाष्प घेऊन जाणार आणि इथे पाऊस देणार.
मग हा जो नॉर्थ ईस्टचा एरिया आहे तिथे, मग हा जो मेघालयाचा भाग आहे चेरापुंजी मोसिनराम, तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो. का? कारण बे ऑफ बेंगॉल मधून जे जाणारं पाणी आहे किंवा बे ऑफ बेंगॉल मधून पाणी घेऊन जाणार वारे ते फ्रेश वॉटर आहे. तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये हे 2 दिवसापासून सांगते, सेम सेम ते हेच आहे. कारण बे ऑफ बेंगॉल मध्ये जे पाणी आहे ते थोडं फ्रेश वॉटर आहे, खारट नाहीये. त्याच्यामुळे जे पण पाणी ते लोक घेऊन जाणार त्याच्यापासून मिळणारा पावसाचं प्रमाण जास्त आहे. कारण का? कारण हे जे खारट पाणी आहे त्याच्यातून ते ऑलरेडी खारट आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून जे बाष्प निघणार त्याचं प्रमाण त्या मानाने कमी असेल. जिथे बे ऑफ बेंगॉलचं जे पाणी आहे ते मिक्स पाणी आहे, खारट प्लस नॉर्मल वॉटर, त्याच्यामुळे तिथून निघणारं हीट किंवा बाष्प जे आहे ते जास्त प्रमाणात येतं आणि त्यामुळे हे पाणी जे आहे ते ह्या भागात जास्त पाऊस देतं. म्हणून सर्वात जास्त पाऊस इथे पडतो, चेरापुंजी मोसिनराम. प्लस दुसरा रिझन इथे तुमचा हिमालयाचा जो हा एरिया आहे तिथे हा असं हिमालय येतो. प्लस छोट्या छोट्या टेकड्या आहेत तिकडे. एक तो गारो खासी जयंतिया ह्या टेकड्या मेघालयमध्ये येतात. हिमालयाचा भाग आहे त्याच्यामुळे इथे ते पाणी अडवलं जातं. परत पर्वताचा भाग येतो, पाणी अडवलं जातं. मग ह्या भागात ते जास्त पाणी देतात. मेघालयाचा जे भाग आहे चेरापुंजी आणि मोसिनराम तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो. ओके, त्याचं कारण काय आहे? एकतर बे ऑफ बेंगॉल मधून जे पाणी घेऊन जाणार वारे ते फ्रेश वॉटर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारं बाष्पाचं कंटेंट, बाष्पाचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे जास्त पाऊस पडतो. ओके, ह्या अशा झाल्या 2 ब्रांचेस. आता ते त्यांनी डेट विचारली होती एकदा की कोणत्या कोणत्या तारखेला कुठे कुठे पाऊस पडतो. कोणत्या तरी एका एक्झाम मध्ये, मला वाटतं UPSC का MPSC, तुम्ही सर्च करा कोणत्या एक्झाम मध्ये होते ती. त्यांनी डेट विचारली होती की कोणत्या राज्यात कधी पाऊस पडतो असं. ओके, UPSC मध्ये, हा प्रियंका सांगतायत UPSC मध्ये डेट विचारली होती. मग आता हा जो एरिया आहे पावसाला सुरुवात, पाऊस कुठून कुठपर्यंत पडतो? जून टू सप्टेंबर. जून टू सप्टेंबर. मग हा जो भाग आहे केरळचा तिथे पहिली ब्रांच जाणार 5 जूनला. 5 जूनला पहिली ब्रांच जी असते, म्हणजे ह्याचा आता ब्रांचेस सांगितलं ना, अरेबियन ब्रांच, बे ऑफ बेंगॉल ब्रांच. मग अरेबियन ब्रांचच्या शाखा ज्या आहेत त्या कधी कधी पाऊस देतात. खालून हळूहळू हळूहळू वरती जाणार पाऊस. मग सुरुवातीला इथून सुरुवात करणार, मग हळूहळू वरती जात 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 वरती जाणार. मग 5 जूनला केरळमध्ये पाऊस देते किंवा केरळमध्ये पाऊस पडतो 5 जूनला. सॉरी माफ करा, 1 जून आहे, 5 नाही, 1 जून आहे. जून पासून सुरुवात होते ना, 1 जून. 1 जूनला केरळमध्ये पाऊस पडतो. तुम्ही अशी मोठी डायग्राम काढून घ्या आणि जे ब्रांचेस सांगेल ती ब्रांच आणि ते राज्य असं लिहा त्याच्यामध्ये. मग 1 जूनला केरळमध्ये पाऊस पडतो. त्यानंतर इथे आहे कर्नाटक. कर्नाटकचा जो अशी ब्रांच जाते तिथे 5 जून. कर्नाटक मध्ये 5 जूनला पाऊस पडतो, ते लिहून घ्या. त्यानंतर महाराष्ट्राचा जो एरिया आहे तिथे आहे 10 जून. अशी जी ब्रांच जाईल महाराष्ट्राच्या इथे ती आहे 10 जून. महाराष्ट्राचं तुम्ही स्पेसिफिक लक्षात ठेवायचं, कारण आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राची सर्व्हिसेस, सिव्हिल सर्व्हिसेस देतो. सो महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी पडतो? 10 जून. म्हणून युजली 7 जूनला शाळा सुरू होतात. पूर्वीच्या काळी नाही, शाळा युजली 7 जूनला सुरू होतात. 10 जूनला महाराष्ट्रामध्ये ती ब्रांच एंटर होते. 10 जूनला महाराष्ट्रात पाऊस देतो. त्यानंतर गुजरातचा जो भाग आहे
असा गुजरातचा भाग आहे तिथे देणार 15 जून. जो गुजरातचा भाग आहे तिथे देणार 15 जून. आणि फारच थोडं पाणी जे आहे ते राजस्थान पर्यंत पोहोचतं. मग ते अगदी जुलै पर्यंत राजस्थानमध्ये जातं, पण ते पण राजस्थानचा जो उजवीकडचा भाग आहे म्हणजे रेगिस्तान किंवा वाळवंट सोडून जो दुसरा भाग आहे तिथे पाऊस येतात, ते पण अगदीच कमी प्रमाणात. जुलैमध्ये ब्रांच तिथपर्यंत पोहोचते. हे लक्षात ठेवा, कधी 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 सुरुवात होते. ओके. 1 जूनला केरळ, कर्नाटक आहे 5 जून, महाराष्ट्र आहे 10 जून, गुजरात आहे 15 जून आणि जवळपास जुलैमध्ये ते पण अगदी थोड्याशा प्रमाणात राजस्थानमध्ये पाऊस पडतो. डायग्राम लिहून घ्या सर्वांनी, कोणते कोणते स्टेट्स आहेत आणि कधी कधी पाऊस पडतो ते लिहून घ्या. या भागामध्ये जास्त पाऊस पडतो. मग कोणत्या भागामध्ये पाऊस कमी पडतो? मगाशी मी सांगितलं डोंगराचा दुसरा बाजूचा किंवा पर्वताच्या दुसऱ्या बाजूचा जो भाग असतो तिथे पाऊस फार कमी पडतो. म्हणजे एकतर मराठवाडा, विदर्भ, आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक आहे तिथे दुष्काळ पडतो किंवा त्या ठिकाणी पाऊस खूप कमी पडतो. दुसरा भाग आहे तो म्हणजे जो हिमालयाने इथे अडवला जातो, अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे जिथे पाऊस पोहोचत नाही जिथपर्यंत, तिथे दुष्काळ पडतो. इथे तिबेटचा जो रिजन आहे तिथे दुष्काळ पडतो. इथे राजस्थानचा जो रिजन आहे तिथे पाऊस पडत नाही. हे झाले ड्रॉट प्रोन एरिया. ते मी तुम्हाला काढून देईन मॅप मध्ये, फक्त लक्षात ठेवा. मग वाऱ्यांचा जो दुसरा भाग आहे तो आहे रिट्रीटिंग मॉन्सून किंवा परतीचा पाऊस. रिट्रीटिंग मॉन्सून किंवा परतीचा पाऊस. मग ते काय आहे ते बघूया. परतीचा पाऊस म्हणजेच काय? इथे जे वारे हिमालयाने अडवले जातात ना तिथून ते वारे परत रिटर्न खाली येतात, कारण ब्लॉक होणार. हिमालय त्या वाऱ्यांना ब्लॉक करतो. मग ते ब्लॉक केल्यावर ते वारे जाणार कुठे? परत खाली येणार. मग ते खाली येताना, आता हा समजा हिमालयाचा भाग आहे असा, आणि वारे असे असे वरती गेले समजा, तिथून ते खाली येताना असे, मला सांगितलं होतं वाऱ्याची डायरेक्शन कशी असते, क्लॉकवाईज असते. कालच्या लेक्चर मध्ये ते पण सांगितलं होतं. वारे जे असतात असं इक्वेटरच्या इथून खाली जातात आणि मग ते क्लॉकवाईज फिरून मग खाली येतात. मग ज्यावेळेस ही ब्रांच हिमालयाला आपटते त्यावेळेस ती अशी क्लॉकवाईज फिरते आणि परत खाली येते. क्लॉकवाईज फिरते आणि अशी खाली येते असा. ओके. हे जे खाली येते त्यालाच बोलतात परतीचा पाऊस. परतीचा पाऊस किंवा रिट्रीटिंग मॉन्सून.
परतीचा पाऊस किंवा रिट्रीटिंग मॉन्सून. ज्यावेळेस पाऊस असं क्लॉकवाईज फिरतो, मग वारे असे वरती जाणार, हिमालयाला आपटणार आणि क्लॉकवाईज तसेच खाली येणार. मग ते खाली येताना ते बाष्प घेऊन येतात. इथे आहे बे ऑफ बेंगॉल, बंगालचा उपसागर. मग ज्यावेळेस ते खाली येतात त्यावेळेस बंगालच्या उपसागरामधून मॉइश्चर घेऊन येतात आणि भारताचा जो उजवा किनारा आहे किंवा खालचा जो एरिया आहे त्या ठिकाणी पाऊस देतात. मग सर्वात जास्त पाऊस कोणत्या स्टेटला देतात? तामिळनाडू. परतीचा पाऊस जो आहे, परतीच्या पावसापासून कोणत्या राज्याला सर्वात जास्त पाऊस मिळतो? ही स्टेटमेंट लिहून घ्या. कोणतं राज्य आहे? तामिळनाडू. तामिळनाडू राज्याला ना नॉर्मल मॉन्सून मध्ये पाऊस कधी मिळतच नाही. तामिळनाडू राज्याला फक्त रिट्रीटिंग मॉन्सून किंवा परतीचा जो पाऊस आहे त्याच्यामुळेच पाणी मिळतं. नॉर्मल मॉन्सूनमुळे पाणी मिळत नाही. नॉर्मल मॉन्सून मध्ये किंवा नॉर्मल ठिकाणी ते नद्यांचं पाणी वापरतात. परतीच्या पावसामध्ये तिथे ऍक्च्युअल पाणी येतं तामिळनाडू या भागामध्ये. मग तामिळनाडूचा पूर्ण भाग प्लस वरती आंध्र प्रदेशचा असा थोडासा भाग तिथे पाऊस देतात. त्याच्यानंतर भारतामध्ये जर तुम्ही बघितलं, नागपूर गडचिरोली हा जो भाग आहे तिथे अगदी थोड्या प्रमाणात नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे हे जो हा परतीचा पाऊस कधी येतो? नोव्हेंबर डिसेंबर असे 2 महिने परतीचा पाऊस असतो. मग नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हा भारताचा उजवेकडचा जो एरिया आहे, नागपूर नाही सॉरी गडचिरोली, गोंदिया, गडचिरोली हा जो भाग आहे तिथे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस पडतो. मग हाच तो पाऊस असतो. परतीचा पाऊस जो असतो तो हाच असतो. कोणी जर राहत असाल भंडारा किंवा गडचिरोली, गोंदिया, गडचिरोली ह्या भागामध्ये, भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये, तर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात पण पाऊस अनुभवाल. तो पाऊस कोणता असतो? हाच परत येणारा पाऊस जो असतो तोच असतो तो. ही डायग्राम काढा आणि ते स्टेट्स लिहून द्या. कोणत्या राज्यांमध्ये परतीचा पाऊस पडतो? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग असे 3 लिहून घ्या. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पाऊस पडतो किंवा परतीचा पाऊस पडतो. मग ते रेनफॉल डिस्ट्रीब्युशन कोणत्या कोणत्या राज्यामध्ये होतं किंवा रिटर्निंग मॉन्सून कोणत्या कोणत्या राज्यामध्ये येतो त्याची प्रॉपर डायग्राम काढून घ्या. कारण ते हल्ली हल्ली डायग्राम वर पण प्रश्न विचारलेत. एखादा मॅप देतील तुम्हाला भारताचा आणि ज्या भागामध्ये पाऊस पडतो तो भाग डार्क करतील. फॉर एक्झाम्पल असा मॅप देतील, असा जो काय असेल तो असा, आणि त्या ठिकाणी हा भाग डार्क करतील. हा जो एरिया आहे तो इकडचा असा भाग, हा भाग डार्क करतील आणि सांगता कसलाय. मग तुम्हाला ऑप्शन येईल भारतात पडणारा दुष्काळ, भारतात पडणारा पाऊस, भारतात येणारे पूर किंवा नन ऑफ द अबव. भारतात पाऊस जो आहे तो ह्या ठिकाणी पडतो. दोन्ही डायग्राम काढूया.
परतीचा आहे ते ह्या साईडला डार्क करा. तामिळनाडू किंवा हा जो एरिया आहे तिथे डार्क करा. आणि नॉर्मल पाऊस मध्ये सह्याद्रीचा पश्चिम भाग आणि चेरापुंजी मौसिनराम त्याला थोडस गोल करून डार्क करा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल, रफ आयडिया. ओके, आता हा जो पाऊस आहे तो फक्त भारतात पडत नाही. जो मॉन्सून रेन आहे, मॉन्सून पासून पडणारा जो पाऊस आहे तो फक्त भारतात नाही पडत, भारताच्या आजूबाजूचे काही देश आहेत तिथे पण पडतो. तर ते कोणते देश आहेत ते लिहून घ्या सर्वांनी. म्हणजे भारताबरोबरच कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये पाऊस पडतो, कोणत्या कोणत्या देशांमध्ये पाऊस पडतो. एक आहे इंडिया, भारत, त्याच्यानंतर आहे श्रीलंका, इंडिया, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, म्यानमार, थायलंड, लाओस, हे सर्व लिहून घ्या. कंबोडिया, फिलिपाईन्स, त्याच्यानंतर आफ्रिका, त्याचा पूर्व भाग, मादागास्कर बेट, त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया चा नॉर्थ भाग, नॉर्थ ऑस्ट्रेलिया किंवा ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग. या सर्व भागामध्ये मॉन्सून पर्जन्य पडते. त्याच्यानंतर साऊथ चायनाचा किंवा चीनचा जो दक्षिण भाग आहे तिथे, या सर्व भागामध्ये मान्सूनचा पाऊस फक्त भारतात नाही पडत, भारताच्या आजूबाजूचे जेवढे देश आहेत त्या सर्व देशांमध्ये पडतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. इंडिया, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया हे सगळे मलेशियाच्या, म्यानमारच्या उजव्या बाजूचे देश आहेत. थायलंड, लाओस, कंबोडिया एक्सेट्रा. फिलिपाईन्स जे आहे ते खाली बेट आहे. इंडोनेशियाचं जे बेट आहे, इंडोनेशिया पण ऍड करा तिकडे. इंडोनेशियाच्याच बाजूला छोटासा बेट आहे फिलिपाईन्स. त्याच्यानंतर आफ्रिकेचा पूर्व भाग, त्याच्यानंतर मादागास्कर बेट तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. आफ्रिकेच्या बाजूलाच असणार एक छोटासा बेट आहे मादागास्कर बेट तिथे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा नॉर्थ भाग, उत्तर भाग, साऊथ चायना, चीनचा जो दक्षिण भाग आहे तिथे. म्हणजे बेसिकली इंडियन ओशियन ज्या ज्या भागात आहे त्या सर्व भागात मॉन्सून रेनफॉल किंवा मॉन्सून पर्जन्य पडतं. इंडियन ओशियन ज्या ज्या भागात आहे त्या भागात. सर्व देश लिहून घ्या, तुम्हाला विचारले जाऊ शकतात.
त्यानंतर भारतात पडणारा जे पाऊस आहे, मान्सून आहे, त्यामध्ये पर्जन्याला त्या पावसाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. तर ती नावं कोणती कोणती आहेत ती बघूयात. तो क्वेश्चन पण विचारला होता. भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. जसं की वेस्ट बेंगॉलमध्ये कालबैसाखी असं म्हणतात. वेस्ट बेंगॉलमध्ये कालबैसाखी म्हणजेच काय की पहिल्यांदा खूप मोठं वादळ येतं आणि त्या वादळानंतर पाऊस पडतो. कालबैसाखी खूप स्पीडमध्ये, हाय स्पीडमध्ये येणारे वारे असतात. मग आधी वारे येतात आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो. ओके, वेस्ट बेंगॉलमध्ये. त्याच्यानंतर केरळ किंवा कर्नाटक, तिथे जो पाऊस पडतो त्याला बोलतात चेरी ब्लॉसम. चेरी ब्लॉसम. केरळ कर्नाटक हा जो एरिया आहे तिथे पडणारा पाऊसला चेरी ब्लॉसम असं म्हणतात. आसाम मध्ये जो पाऊस पडतो त्याला टी शॉवर असं म्हणतात. टी शॉवर, कारण त्या मान्सूनमुळेच त्यांच्या चहाची शेती होते. त्याच्यामुळे आसाममध्ये त्याला टी शॉवर असं म्हणतात. आणि महाराष्ट्र आणि केरळचा जो वरचा भाग आहे, महाराष्ट्राचा भाग आणि केरळचा नॉर्थ भाग, तिथे त्याला मँगो शॉवर असं म्हणतात. मँगो शॉवर किंवा आम्रसरी, मराठीमध्ये मँगो शॉवर किंवा आम्रसरी असं म्हणतात. हे लिहून घ्या. वेस्ट बेंगॉलमध्ये कालबैसाखी असं म्हणतात. केरळ कर्नाटकचा जो भाग आहे खालचा, तिथे चेरी ब्लॉसम. आसाममध्ये टी शॉवर. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नॉर्थ भाग आहे तिथे त्याला मँगो शॉवर किंवा आम्रसरी असं म्हणतात. त्यानंतर ह्या वेळेसचा करंट अफेअर्स मध्ये किंवा ह्या वर्षीचा जो पाऊस आहे ते करंट अफेअर्स मध्ये येईल, बट मी तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन लिहून देते त्याची. महाराष्ट्रामध्ये कोणते 5 ठिकाण आहेत की जिथे जास्त पाऊस पडला ते सर्व. युजली भारतामध्ये सगळ्यात जास्त पाऊस चेरापुंजी मॉसिनराम या ठिकाणी पडतो, पण ह्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक ठिकाण आहे जिथे चेरापुंजी मॉसिनराम पेक्षा पण जास्त पाऊस पडलाय. म्हणजे भारतातला सगळ्यात जास्त पाऊस जो आहे तो महाराष्ट्रातल्या एका ठिकाणी पडलेला आहे. मग ते कोणतं ठिकाण आहे ते मी सांगते. ओके, हे झालंय का लिहून सर्वांचं? थोडस जे करंट अफेअर्स मध्ये काही आलं होतं ते मी तुम्हाला सांगते. भारतामध्ये युजली मॅक्सिमम पाऊस किंवा सर्वात जास्त पाऊस जो असतो तो चेरापुंजी आणि मौसिनराम कुठे आहेत? दोन्ही पण मेघालयमध्ये आहेत. हे दोन्ही ठिकाणं चेरापुंजी मौसिनराम हे दोन्ही ठिकाणं मेघालयामध्ये आहेत. तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो. या वर्षी सर्वात जास्त पाऊस पडला होता पाथरपुंज
हे ठिकाण आहे कुठे आहे? सातारामध्ये आहे. म्हणून साताऱ्याचे जर असाल तर तुम्हाला माहिती असेल ही जागा पाथरपुंज कुठे आहे? सातारा या ठिकाणी. या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडला होता. चेरापुंजी मोसिनराममध्ये जो पाऊस पडतो ना तो जवळपास 7,000 mm असा असतो. ह्यावेळेस पाथरपुंजी साताऱ्याला जो पाऊस पडला तो त्याच्यापेक्षा जास्त होता. ओके, सो मॅक्सिमम पाऊस पडणारं ठिकाण महाराष्ट्रामध्ये सातारा हे आहे आणि सर्वात मिनिमम पाऊस पडणारं ठिकाण जे आहे ते पण सातारामध्येच आहे. सर्वात कमी पाऊस पडणारं ठिकाण सातारामध्येच आहे. कोणते ठिकाण आहेत ते? दहिवड आणि म्हसवड. दहिवड म्हसवड हा जो एरिया आहे तिथे सर्वात कमी पाऊस पडला ते सातारामध्ये आहे. सर्वात जास्त पाऊस पडला पाथरपुंज या ठिकाणी, ते पण आहे सातारामध्ये. मला आता सांगा की हे दोन्ही ठिकाण सातारामध्ये कसे? सर्वात जास्त पाऊस आणि सर्वात कमी पाऊस पडणारे हे दोन्ही ठिकाण साताऱ्यामध्ये कसे हे मला कोणीतरी सांगा अनम्यूट करून. लॉजिक लावा काहीतरी की हे दोन्ही ठिकाणं साताऱ्यात कसे येऊ शकतात. तुम्हाला मी मगाशी सांगितलं कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो, कोणत्या भागात कमी पाऊस पडतो. मग थोडस लॉजिक लावून सांगा. महाबळेश्वर मॅडम. काय महाबळेश्वर? महाबळेश्वरच्या पहाडीमुळे पाऊस पडत असतो. हा, महाबळेश्वरची पहाड म्हणजेच काय? आपलं सह्याद्रीचा पर्वत है ना. सह्याद्री पर्वताच्याच त्या सगळ्या छोट्या ब्रांचेस आहेत. म्हणजेच काय, जर समजा असं काहीतरी सातारा असेल, सातारा मधूनच तुमचा सह्याद्री पर्वताची एक शाखा जाते. मग त्याच्या एका बाजूला पाथरपुंज येतं, एका बाजूला दहिवड म्हसवड हे ठिकाणे येतात. मग तुम्हाला मगाशी सांगितलं ज्या ठिकाणी पर्वत आहे, ज्या ठिकाणी माउंटेन आहे, त्या ठिकाणच्या ज्या बाजूने वारे वाहत येतात त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. ज्या ठिकाणी ते वारे पोहोचत नाहीत किंवा तो पर्वत ब्लॉक करतो वाऱ्यांना, त्याच्या दुसऱ्या ठिकाणला कमी पाऊस येतो. त्याला शॅडो झोन असं पण म्हणतात. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो म्हणजे डोंगराचा दुसऱ्या साईडचा भाग जिथे वारे पोहोचत नाही त्याला शॅडो झोन असं पण म्हणतात. शॅडो झोन असं पण म्हणतात. मग हे लक्षात ठेवा, मॅक्सिमम पाऊस असणारं ठिकाण पाथरपुंज आहे जे की सह्याद्रीच्या डाव्या बाजूला आहे, आणि मिनिमम पाऊस पडणारं ठिकाण दहिवड म्हसवड असं आहे जे की ते पण साताऱ्यातच आहे पण सह्याद्रीच्या पूर्वेकडे आहे, त्याच्यामुळे तिकडे पाऊस पडत नाही. महाबळेश्वरचा डोंगर किंवा पठार म्हणजेच काय? सह्याद्रीच्या ब्रांचेस आहेत त्या छोट्या. हे लिहून घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये टॉप 5 ठिकाणं किंवा टॉप 5 अशा जागा की जिथे सर्वात जास्त पाऊस पडला. पहिलं तर आहे पाथरपुंज. पाथरपुंज पहिलं आहे. त्यानंतर आहे वाई. त्यानंतर आहे मुळशी. मुळशी पॅटर्न जर तुम्ही पिक्चर बघितला असेल तो मुळशीचे ठिकाण आहे, ते आहे थर्ड. त्यानंतर आहे नवजा. नवजा हे ठिकाण, आणि त्यानंतर आहे वालवण. मालवण नाही, वालवण हे ठिकाण हे महाराष्ट्रातले टॉप 5 ठिकाणं आहेत की जिथे जास्त पाऊस पडला. ओके, हे लिहून घ्या.
सर्वात जास्त पाऊस पूर्ण भारतामध्ये पडतो चेरापुंजी मोसिनराम या ठिकाणी. तिथे मॅक्सिमम जे लिहिलं ना, तिथे भारतातलं मिनिमम पाऊस पडणारं जे ठिकाण आहे ते राजस्थान असं लिहा. राजस्थानचा पश्चिम भाग असं मिनिमम लिहा. म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला भारताचं दिलंय आणि नंतर महाराष्ट्राचं दिलंय. भारताचं मॅक्सिमम चेरापुंजी मोसिनराम जे की आहे मेघालयामध्ये. भारताचं मिनिमम जे आहे ते लिहा राजस्थानचा पश्चिम भाग किंवा पश्चिम राजस्थान. त्यानंतर आहे महाराष्ट्राची इन्फॉर्मेशन. मग महाराष्ट्रामध्ये पाथरपुंज सातारा सर्वात जास्त पाऊस, सगळ्यात कमी दहिवड म्हसवड सातारा. आणि हे टॉप 5 ठिकाणं पाथरपुंज, वाई, मुळशी, नवजा आणि वालवण. मग तुम्हाला आता एक टास्क आहे की हे 5 ठिकाणं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ती लेक्चर झाले की तिथे बाजूला लिहायचं. कारण तेव्हा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मेन्स द्याल, महाराष्ट्राचा भूगोल वाचाल, त्यावेळेस हे सोपं पडेल लक्षात ठेवायला. हे 5 ठिकाणं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते तुम्हाला सर्च करून लिहायचं लेक्चर झाल्यावर. ओके, आता आपण थोडेसे मॅप्स बघूया. जे मी तुम्हाला सांगितलं ड्रॉट प्रोन एरिया किंवा हे जे मॅप्स आहेत, मॅप्स तुम्हाला ऍज इट इज देऊ शकतात चित्रांमध्ये. कारण जर तुम्ही 1-2 वर्षाचे पेपर बघितले तर त्यांनी असं चित्र द्यायला सुरुवात केली आता, आणि त्या चित्रावरून ते ओळखायला सांगतात की ते चित्र कशाचं आहे. किंवा युजली असं जिल्हे वगैरे देतात. ओके, सो पहिला आहे आपला रेनफॉल वाला मॅप. त्यानंतर आहे ड्रॉट. ड्रॉट बद्दल पण थोडीशी माहिती सांगेल. जे करंट अफेअर्स मध्ये जे काय होतं ते थोडंफार सांगते मी तुम्हाला. रेनफॉल मध्ये असा भारत काढा, किंवा जर तुम्ही काढला असेल कोणी मॅप तर असू दे, किंवा ज्यांनी काढला नसेल त्यांनी काढा. हा भाग, हा भाग असा मार्क करा. त्यानंतर आहे ड्रॉट किंवा दुष्काळ. तिथे सेम असा इंडिया काढा. ओके, हा जो पेनिन्सुला वाला भाग आहे तिथे मार्क करा. हा राजस्थानचा जो भाग आहे तिथे मार्क करा. इथे अरुणाचल प्रदेश आणि इथे तिबेटचे पठार. तिबेटचे पठार तुम्हाला देणार नाही कारण ते आउट ऑफ इंडिया, बट स्टील मार्क करून ठेवा. मग भारतामध्ये जर पूर्ण भारताचा विचार केला तर जवळपास 16% एरिया, 16% एरिया जो आहे तो ड्रॉट प्रोन एरिया, दुष्काळग्रस्त भाग. दुष्काळग्रस्त भाग ड्रॉट प्रोन एरिया किती आहे? 16% पूर्ण भारताच्या. ओके, त्याच्यात मॅक्सिमम जो आहे तो असा पेनिन्सुलाचाच एरिया आहे सर्वात जास्त. त्यानंतर किती टक्के पॉप्युलेशन किंवा किती टक्के
लोकसंख्येला हा दुष्काळ अफेक्ट करतो, हा ड्रॉट जो आहे तो अफेक्ट करतो. किती टक्के लोकसंख्येला? 12% लोकसंख्येला. म्हणजे ज्या न्यूज मध्ये आपण कंटिन्यू बघत असतो, विदर्भामध्ये हे झालं, मराठवाड्यात हे झालं, विदर्भात पाऊस पडत नाही, अशी जवळपास 12% पॉप्युलेशन आहे. 12% पॉप्युलेशन खूप झाली. 12% पॉप्युलेशन खूप झाली का? कारण ऑलरेडी ज्या भागामध्ये दुष्काळ असतो त्या भागाची लोकसंख्या कमी असते. राजस्थान वगैरे जर त्या ठिकाणी तुम्ही जाल तर त्या भागात ड्रॉट आहे, दुष्काळ आहे, त्या भागाची लोकसंख्या पण कमी आहे. त्याच्यामुळे अशा लोकसंख्येचे पण 12% म्हणजे खूप मोठा आकडा झाला. 121 करोड भारताची लोकसंख्या आहे, त्याचे 12% खूप झाले. 1 करोडच्या वरती जवळपास 1.2 करोड असं काहीतरी असेल ते. ओके, 16% एरियाला अफेक्ट करतो, 12% लोकसंख्येला अफेक्ट करतो. ओके, मग ड्रॉटचे पण 3 प्रकार पडतात. एक असतो वातावरणीय दुष्काळ, एक असतो जलीय दुष्काळ आणि एक असतो कृषी दुष्काळ. वातावरणीय दुष्काळ, जलीय दुष्काळ आणि कृषी दुष्काळ. वातावरणीय दुष्काळ म्हणजे काय? वातावरणामुळे जो होतो, जसं की तुमच्या मॉन्सूनमुळे किंवा पाऊस नाही पडला किंवा अगदीच पावसाचं आहे बघा, जर अगदीच पाऊस नाही पडला तर दुष्काळ येतो का? कारण पीक वगैरे जे असतात ते जळून जातात. किंवा पाऊस जर खूप पडला, अगदीच प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडला तरी सुद्धा दुष्काळ येतो का? कारण त्यावेळेस पिकं जे असतात ते वाहून जातात, शेतात पाणी येतं किंवा सगळं पिकाचा नाश होतात. त्याच्यामुळे पाऊस जास्त येणं किंवा पाऊस कमी येतात, दोन्हीमुळे दुष्काळ होऊ शकतो. मग त्यालाच वातावरणीय दुष्काळ असं म्हणतात. जलीय दुष्काळ म्हणजे काय? जिथे नॉर्मली पाण्याची टंचाई असते, म्हणजे नॉट नेसेसरी पावसामुळे, पण तुमच्या फॉर एक्झाम्पल नद्या कोरड्या पडणे, नद्या सुकतात ना बारमाही. काही वरच्या नद्या फक्त बारमाही आहेत हिमालयातल्या, खालच्या नद्या त्या सीझनल आहेत. मग उन्हाळ्यामध्ये नद्या सुकतात, त्यावेळेस शेतात वगैरे काही पाणी येत नाही, त्याला बोलतात जलीय दुष्काळ, प्यायला पाणी नसतं. आणि दुसरा हे थर्ड आहे कृषी दुष्काळ, म्हणजे तुमचं शेतीचं नुकसान होणं बेसिकली. वातावरणीय दुष्काळ म्हणजे जो रेनफॉलमुळे होतो, जलीय दुष्काळ म्हणजे जो नद्यांमुळे होतो, नद्या सुकणे वगैरे. कृषी दुष्काळ म्हणजे कृषीचे नुकसान. ओके, त्यानंतर आपण थोडस अजून 2 मॅप्स बघूया. एक आहे पुराचा किंवा फ्लड्स कोणत्या कोणत्या ठिकाणी येतात भारतात, तो मॅप. आणि एक भूकंप, काल त्या दिवशी भूकंप शिकवला होता, तिथे तुम्ही हवं तर तो मॅप काढू शकता. मॅप काढायचा राहिला होता. तुम्हाला आता सर्च करायचंय भारतामध्ये या वर्षी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त दुष्काळ पडला आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त दुष्काळ पडला. माझ्याकडे आहे इन्फॉर्मेशन, पण ही तुम्हाला सांगणार नाही कारण तो तुमचा टास्क आहे. जर तुम्हाला नाही भेटलं तर मी सांगेन, पण तुम्हाला लेक्चर झाल्यावर आधी सर्च करायचा या वर्षी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त दुष्काळ पडला आणि कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात. तुमच्या करंट अफेअर्स मध्ये असेल किंवा लगेच लेक्चर झाल्यावर गुगल सर्च करायचं आणि नोट डाऊन करायचं. आता आपण बघूया की पूर कोणत्या कोणत्या ठिकाणी आलेत किंवा फ्लड्सचा मॅप कसा येणार, कोणत्या ठिकाणी पूर जास्त येतात. हा जो एरिया आहे तर तिथे हे भाग असे आहेत की जिथे पूर जास्त येतात. म्हणजे एकतर गंगेचा जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, गंगेचा प्रदेश,
तुम्हाला पहिल्या ज्या दिवशी नद्या सांगितलं होतं तेव्हा सांगितलं होतं, कोसी जी नदी आहे त्याला सॉरो ऑफ बिहार असं म्हणतात. गोमती, घागरा, गंडक, कोसी. मग कोसी नदीला सॉरो ऑफ बिहार किंवा बिहारचे अश्रू म्हणतात. इथे दामोदर नदी आहे, दामोदर नदीला बंगालचे अश्रू असं म्हणतात, सॉरो ऑफ बेंगॉल. आणि ते कृष्णा, गोदावरी, कृष्णा ह्या ज्या नद्या आहेत त्याच्यामुळे पूर येतात जर अगदी जास्त पाऊस पडत असेल तर. मग हा मॅप येणार, हा मॅप जर दिला तर लक्षात ठेवायचा. कशाचा मॅप आहे? फ्लड्सचा किंवा पूर. ओके. मग भारतामध्ये भारताच्या 1/8 एरिया मध्ये फ्लड्स येतात. भारताचा जेवढा पण एरिया आहे त्याच्या 1/8 एरिया, 1/8 एरिया जो आहे, 1/8 म्हणजे किती टक्के झाले? जवळपास 12%. जवळपास 12% एरियामध्ये फ्लड्स किंवा पूर येतात भारतात. म्हणजे कोणते कोणते स्टेट्स आहेत की जिथे पूर येतात? जसे की आहे तुमचा बिहार, त्याच्यानंतर आहे ओडिशा, त्यानंतर आहे आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा नॉर्थ जो भाग आहे तिथे फ्लड्स येतात. मग हे लिहून घ्या, कुठे कोणत्या कोणत्या ठिकाणी फ्लड्स किंवा पूर येतात. बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा जो नॉर्थचा भाग आहे तिथे. त्यानंतर चौथा जो मॅप आहे तो आहे अर्थक्वेक. तुम्ही याच्याच खाली लिहू शकता किंवा भूकंपाचा जो टॉपिक लिहिलाय तिथे पण तुम्ही लिहू शकतात अर्थक्वेक. मग अर्थक्वेक कोणत्या कोणत्या भागात येतो? हा जो असा भाग आहे त्याचा नॉर्थचा भाग आहे ना, ज्या ठिकाणी हिमालय आहे तो सगळा भूकंप प्रवण एरिया आहे. असं केदारनाथला फ्लड्स आले होते, बट हा जो हिमालयाचा भाग आहे ना तो पूर्ण भूकंप प्रवण क्षेत्र आहे. हिमालय अप टू कुठपर्यंत? हे जे दिल्ली आहे किंवा पंजाब, हरियाणा, दिल्लीमध्ये खूप वेळा भूकंप येतात. युपी, बिहार आणि ते नॉर्थ आसाम, नागालँड हा जो भाग आहे त्या ठिकाणी हा सगळा भूकंप प्रवण क्षेत्र असं बोलतात. अर्थक्वेक प्रोन झोन किंवा भूकंप प्रवण क्षेत्र असं म्हणतात. हे लिहून घ्या. हे 4 मॅप्स जे आहे ते तुमच्या लक्षात असले पाहिजे, कारण त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर आपण थोडेफार काही टर्म्स बघूया भारतातला मॉन्सूनशी रिलेटेड. काही टर्म्स आहेत की ते विचारले जाऊ शकतात. पहिला आहे वेदर फोरकास्टिंग. वेदर फोरकास्टिंग म्हणजेच काय? तुमचं तापमान काय आहे, हवामान काय आहे ते कसं सांगणार? त्याचं
वेदर फोरकास्टिंग शोधण्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे शॉर्ट टर्म वेदर फोरकास्टिंग, एक आहे मीडियम टर्म, हे स्टेट बोर्ड मध्ये दिलं आहे त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या, आणि एक आहे लॉंग टर्म. शॉर्ट टर्म वेदर फोरकास्टिंग, मीडियम टर्म वेदर फोरकास्टिंग आणि लॉंग टर्म वेदर फोरकास्टिंग. म्हणजेच काय, ज्या वेळेस 1 ते 3 दिवस 1 to 3 days, 1 ते 3 दिवस किंवा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असं 1 ते 3 दिवसांचा तापमानाचा आढावा किंवा वातावरणाचा आढावा घेतला जातो आणि मग तुमचं वेदर काय आहे 3 दिवसांचं ते सांगायचं सर्वांना. त्याला बोलतात शॉर्ट टर्म वेदर फोरकास्टिंग. 1 ते 3 दिवसाचा अंदाज घेतला जातो. मीडियम टर्म वेदर फोरकास्टिंग मध्ये 3 ते 10 दिवसांचा अंदाज घेतला जातो. लॉंग टर्म वेदर फोरकास्टिंग मध्ये मोर दॅन 10 days, 10 दिवसांपेक्षा जास्त वेळेचा अंदाज घेतला जातो. ओके, शॉर्ट टर्म वेदर फोरकास्टिंग 1 to 3 days, मीडियम टर्म 3 ते 10 दिवस आणि लॉंग टर्म मोर दॅन 10 days, 10 दिवसांपेक्षा जास्त असं तुमचं वेदर फोरकास्ट केलं जातं. ओके, त्यानंतर एक टर्म बघूया, क्लाउड सीडिंग. क्लाउड सीडिंग हा असा मराठीतून पण त्याला असंच बोलतात. क्लाउड सीडिंग म्हणजे काय? क्लाउड सीडिंग म्हणजेच काय की ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही किंवा रेनफॉल होत नाही त्या ठिकाणी आर्टिफिशियल मेथड वापरायची, कृत्रिम पद्धत वापरून पाऊस देणे, त्याला क्लाउड सीडिंग असं म्हणतात. क्लाउड मध्ये किंवा ढगांमध्ये काहीतरी केमिकल टाकलं जातं आणि त्या केमिकलमुळे कृत्रिम पाऊस तयार केला जातो, आर्टिफिशियल मॉन्सून तयार केला जातो. तर भारताच्या बऱ्याच ठिकाणी हे प्रयोग केले जातात. ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे प्रयोग केले जातात क्लाउड सीडिंगचे. महाराष्ट्रामध्ये पण 1-2 ठिकाणी केले गेले ते प्रयोग. तर तुम्ही गुगल सर्च करायचे आणि लगेच करंट अफेअर्स मध्ये एखादी न्यूज असेल तर तिथे लिहायची कोणत्या ठिकाणी हा प्रयत्न केला गेला. मग क्लाउड सीडिंग म्हणजे काय की ज्यावेळेस कमी उंचीचे ढग असतात, कमी उंचीचे ढग म्हणजे काय, जे तुम्हाला काळे दिसतात. तुम्ही जर आकाशामध्ये बघाल, पाऊस असेल समजा खूप, तसे काळे ढग दिसतात. काळे ढग जे असतात ते जवळ असतात, आपल्या जमिनीपासून जवळ असतात. कमी उंचीचे ढग जे की काळ्या रंगाचे असतात, काळे ढग असतात, कमी उंचीवर असतात. त्यावेळेस ढगांमध्ये सोडियम क्लोराईड टाकलं जातं. सोडियम क्लोराईड म्हणजेच काय, NaCl म्हणजेच मीठ. मग ज्यावेळेस कमी उंचीचे ढग म्हणजेच काळे ढग, म्हणजे ऑलमोस्ट पाणी आहे त्या ढगांमध्ये, फक्त पडण्याची देरी आहे. मग काहीतरी त्याला बूस्ट करण्यासाठी, ते पाणी खाली येण्यासाठी, कारण ढग काळे असणे म्हणजेच काय, ते ढग भरलेलं आहे पूर्ण पाण्याने, फक्त त्याला थोडा बूस्टची गरज आहे. मग ज्यावेळेस कमी उंचीचे ढग असतात किंवा काळे ढग असतात त्यावेळेस सोडियम क्लोराईड किंवा मीठ ढगांमध्ये सोडलं जातं आणि पाऊस किंवा कृत्रिम पाऊस पाडला जातो. ओके, आणि ज्या वेळेस ढग जास्त उंचीचे असतील, जास्त उंचीचे ढग म्हणजेच पांढरे ढग जे तुम्हाला आकाशामध्ये दिसतात, ज्यावेळेस पाऊस नसतो त्यावेळेस पांढरे ढग दिसतात, ते जास्त उंचीवर असतात. मग त्यावेळेस काय वापरलं जातं, सिल्वर आयोडाईड. सिल्वर आयोडाईड वर एक क्वेश्चन विचारला होता सायन्स मध्ये, MPSC मध्ये. सिल्वर आयोडाईड वापरलं जातं क्लाउड सीडिंग साठी. हे लिहून घ्या. क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पाऊस. क्लाउड सीडिंग प्रोसेस मध्ये
हे केमिकल्स जे असतात ते ढगामध्ये सोडले जातात व त्यापासून कृत्रिम पाऊस निर्माण केला जातो. मग ज्यावेळेस ढग कमी उंचीचे असतील किंवा जमिनीपासून जवळ असतील, कमी उंचीचे ढग काळे रंगाचे असतात ज्याच्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर खूप असतं, मग त्यावेळेस मीठ टाकलं जातं किंवा सोडियम क्लोराईड टाकलं जातं आणि कृत्रिम पाऊस पडला जातो. ज्यावेळेस ढग जास्त उंचीचे असतील त्यावेळेस पांढरे असतात आणि त्यावेळेस काय टाकलं जातं, सिल्वर आयोडाईड. हे लिहून घ्या सर्वांनी. वरती आहे वेदर फोरकास्टिंग, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे 1 ते 3 1 to 3 डेजचं फोरकास्ट करायचं आणि सांगायचं. मीडियम टर्म 3 to 10 days, लॉंग टर्म मोर दॅन 10 days. हे लिहून घ्या सर्वांनी. आता भारतातील पर्जन्याचे प्रकार बघूया आपण. भारतातील पर्जन्याचे प्रकार कोणते कोणते आहेत? पर्जन्याचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ रेनफॉल. मग पहिला आहे कन्व्हेन्शनल रेनफॉल, मराठीमध्ये सांगते काय काय आहे. दुसरा आहे ओरोग्राफिक रेनफॉल. तिसरा आहे सायक्लोनिक रेनफॉल. कन्व्हेन्शनल रेनफॉल म्हणजेच मराठीमध्ये त्याला बोलतात आरोह पर्जन्य. आरोह पर्जन्य. ओरोग्राफिक रेनफॉल ला बोलतात प्रतिरोध पर्जन्य. आणि सायक्लॉनिक रेनफॉल ला बोलतात आवर्त पर्जन्य. ओके. कन्व्हेन्शनल रेनफॉल म्हणजेच काय, जमीन जे तुम्ही सायन्स मध्ये जर बघितलं असेल 7वी 8वी शाळेमध्ये असताना की असं जमीन आहे, असं पाणी आहे, मग पाणी तापतं, पाण्याची वाफ होते, बाष्पीभवन होतं, वॉटर वेपर तयार होते, मग ती वॉटर वेपर जाते ढगामध्ये, मग ढगामध्ये ते पाणी जे आहे, पाण्याचं मॉइश्चर जे असतं ते सगळं साचलं जातं आणि नंतर हे ढग जमिनीकडे आल्यावर जमिनीवर पाऊस येतात किंवा हे जे मॉइश्चर जे आहे त्याचं रूपांतर प्रेसिपिटेशन पर्जन्यामध्ये होतं आणि जमिनीवर पर्जन्य देतात. हा जो ही जी सायकल असते यालाच बोलतात कन्व्हेन्शनल रेनफॉल. म्हणजे जमीन आणि पाण्याच्या तापण्यामुळे किंवा थंड होण्यामुळे जो पाऊस निर्माण होतो त्याला बोलतात कन्व्हेन्शनल रेनफॉल. ओके. त्यानंतर आहे ओरोग्राफिक. ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजेच पर्वतामुळे, जे मगाशी सांगितलं की ह्या ठिकाणी वारे येतात, पर्वताच्या या बाजूला पाऊस पडतो ज्या ठिकाणी वारे आहेत, दुसऱ्या बाजूला पाऊस पडत नाही त्या ठिकाणी दुष्काळ येतो, तो झाला ओरोग्राफिक रेनफॉल. आणि सायक्लॉनिक रेनफॉल म्हणजे काल मी तुम्हाला शिकवलं
हेलो स्टूडेंट, लेक्चर खत्म हो गया, अभी मैम का फोन ऑफ हो गया है ना, अभी कल होगा लेक्चर। ओके मैम।